नमस्कार. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना इंग्रजी व्याकरण हा विषय अनेकांना खूप अवघड वाटतो, नाही का? आणि त्यातल्या त्यात व्हर्ब्स म्हणजे क्रियापदं हा तर सगळ्यात मोठा डोंगर वाटतो. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एमपीएससीच्या जुन्या प्रश्नपत्रिकांना आपलं शस्त्र बनवणार आहोत आणि क्रियापदांचा प्रत्येक नियम अगदी सोप्या आपल्या मराठी भाषेत उलगडणार आहोत. इथं आपण फक्त बरोबर उत्तर काय आहे हे नाही बघणार, तर त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा नेमका मार्ग कोणता आहे हे शिकणार आहोत. चला तर मग हा व्याकरणाचा प्रवास एकत्र सुरू करूया. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? आपला रोडमॅप काहीसा असा आहे. आपण एकूण 5 विभागांमधून जाणार आहोत. सुरुवात करणार आहोत क्रियापदांच्या अगदी मुळापासून आणि हळूहळू एक एक टप्पा पार करत परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या कठीण प्रश्नांपर्यंत पोहोचणार आहोत. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रत्येक संकल्पना ही मागच्या संकल्पनेशी जोडलेली असेल, ज्यामुळे व्याकरण शिकणं एकदम सोपं होऊन जाईल. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून. क्रियापदांचा पाया जर पक्का करायचा असेल तर सकर्मक म्हणजेच ट्रान्झिटिव्ह आणि अकर्मक म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह या दोन प्रकारांमधला फरक ओळखता आलाच पाहिजे. खरं सांगतो, हा फरक एकदा का डोक्यात बसला की व्याकरणाचे पुढचे अनेक दरवाजे तुमच्यासाठी आपोआप उघडतात. तर हे सकर्मक क्रियापद म्हणजे नेमकं काय असतं? बघा, नावामध्ये सगळं दडलंय. सकर्मक म्हणजे कर्मासोबत असलेलं क्रियापद. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कर्त्याने केलेली कृती जेव्हा पुढे जाते आणि दुसऱ्या कोणावर तरी किंवा कशावर तरी परिणाम करते, तेव्हा ते क्रियापद सकर्मक असतं. समजा मी म्हटलं, मी पत्र लिहिले. इथे लिहिण्याची क्रिया कोणावर झाली? पत्रावर, बरोबर? म्हणजे क्रिया पुढे गेली. पण जर मी फक्त मी लिहिले असं म्हटलं तर लगेच प्रश्न येतो, काय लिहिलं? वाक्याचा अर्थ पूर्णच होत नाही. त्यासाठी पत्र हे कर्म गरजेचं आहे. म्हणूनच रोट हे एक सकर्मक क्रियापद आहे. ठीक आहे, संकल्पना तर समजली. आता तीच संकल्पना एमपीएससीच्या या प्रश्नावर लावून बघूया. हे आपलं पहिलं चॅलेंज आहे. दोन्ही वाक्यांमध्ये क्रियापद एकच आहे, बॉईल. पण जरा विचार करा, दोन्ही ठिकाणी त्याची भूमिका सारखीच आहे का? पहिल्या वाक्यात कृती कोण करते आणि कोणावर होतीये, आणि दुसऱ्या वाक्यात नेमकं काय घडते? आता या दोन वाक्यांची आपण थोडी चिरफाड करूया. पहिलं वाक्य बघा, प्लीज बॉईल द वॉटर, म्हणजे कृपया पाणी उकळवा. इथं उकळवण्याची क्रिया पाण्यावर होणार आहे. म्हणजे क्रिया कर्त्याकडून इथे तो यू असा गृहीत धरलेला आहे, कर्माकडे म्हणजे पाण्याकडे प्रवास करते. पण दुसऱ्या वाक्यात बघा, द वॉटर इज बॉइलिंग, म्हणजे पाणी उकळत आहे. इथं पाणी स्वतःच उकळते. उकळण्याची क्रिया पाण्यापुरतीच मर्यादित आहे, ती पुढे कोणावर जातच नाहीये. त्यामुळे दुसऱ्या वाक्यात कर्म नाही. आणि म्हणूनच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यातून आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकलो, ती म्हणजे कोणतंही क्रियापद जन्मतः सकर्मक किंवा अकर्मक नसतं. वाक्यात त्याचा वापर कसा झाला आहे यावरून त्याचा प्रकार ठरतो. इंग्रजी व्याकरणात संदर्भाला म्हणजे कंटेक्स्टला खूप महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. तर मग सकर्मक आणि अकर्मक ओळखण्याची गुरुकिल्ली काय? ही एक सोपी ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. क्रियापदाला फक्त 2 प्रश्न विचारायचे, काय किंवा कोणाला. जर वाक्यात याचं उत्तर मिळालं तर डोळे झाकून समजा की ते क्रियापद सकर्मक आहे. उदाहरणार्थ, ही ऑर्डर्ड अ न्यू कार. त्याने काय ऑर्डर केलं? अ न्यू कार. बघा, उत्तर मिळालं. पण द क्वायर सँग बॅडली. त्यांनी काय गायलं याचं उत्तर वाक्यात नाही. कसं गायलं याचं उत्तर आहे बॅडली. पण कसंचं उत्तर कर्म नसतं. त्यामुळे इथलं सँग हे अकर्मक क्रियापद आहे. सोपं आहे ना? चला, आपला पाया आता एकदम पक्का झालाय. आता आपण इमारतीचा पुढचा मजला चढायला तयार आहोत. क्रियापदं नेहमीच साध्या रूपात येत नाहीत, तर ती कधीकधी वेगवेगळे मुखवटे घालून वाक्यात येतात. इन्फिनिटिव्हज, जेरंड्स आणि पार्टिसिपल्स ही त्यांची अशीच काही खास रूपं आहेत जी परीक्षेत हमखास आपला गोंधळ उडवतात. पण आता आपण हा गोंधळ कायमचा दूर करणार आहोत. सुरुवात करूया जेरंडपासून. जेरंड म्हणजे क्रियापदाचा बहुरूपिया असं समजा. तो दिसतो क्रियापदासारखा कारण त्याला आयएनजी लागलेलं असतं, पण वाक्यात तो काम करतो एखाद्या नावासारखं म्हणजे नामाचं. म्हणूनच आपण त्याला मराठीत क्रियावाचक नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ, स्विमिंग इज गुड एक्सरसाइज. या वाक्यात स्विमिंग ही कोणतीही क्रिया करत नाहीये, तर ते पोहणे या क्रियेचं नाव आहे, जे या वाक्याचा कर्ता आहे. जसं सचिन एक चांगला खेळाडू आहे, यात सचिन नाम आहे, तसंच इथे स्विमिंग हे नाम आहे. आता एमपीएससीचा हा प्रश्न बघा. इथे माइंड या क्रियापदानंतर कंसात दिलेल्या कम या क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला वापरायचंय. इंग्रजी व्याकरणात काही क्रियापदांची स्वतःची एक गँग असते. त्यांच्यासोबत विशिष्ट रूपच वापरायचा नियम असतो. मग माइंडच्या गँगमध्ये कोण आहे? जिरंड की इन्फिनिटिव्ह? अगदी बरोबर ओळखलत.
माइंड या क्रियापदानंतर नेहमी जेरंड म्हणजेच क्रियापदाचं आयएनजी रूप येतं. माइंड, एन्जॉय, अवॉइड, फिनिश, सजेस्ट, रेकमेंड, स्टॉप ही त्या गँगमधली काही महत्त्वाची क्रियापदं आहेत. ही लक्षातच ठेवायची. त्यामुळे डू यू माइंड हिज कमिंग हेच व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य आहे. ही आधी लक्षात ठेवली ना तर परीक्षेतला 1 मार्क पक्का म्हणून समजा. जेरंडनंतर आता भेटूया त्याच्या भावाला इन्फिनिटिव्हला. इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं मूळ शुद्ध रूप. त्यात काहीही बदल नसतो. जसं की गो, प्ले, लर्न. वाक्यामध्ये एखादा उद्देश किंवा हेतू दाखवण्यासाठी बहुतेक वेळा याच्या आधी टू वापरलं जातं. उदाहरणार्थ आय वॉन्ट टू लर्न म्हणजे मला शिकायचे आहे. इथे शिकणे हे क्रियापदाचं मूळ रूप आहे जे माझा उद्देश दाखवतं. आता हा प्रश्न जरा लक्ष देऊन बघा. हा थोडा अवघड आहे. इन्फिनिटिव्ह ओळखायला सांगितला आहे खरा, पण इथे एक छुपा सापळा आहे. तो म्हणजे इन्फिनिटिव्ह नेहमी टू सोबतच येतो असं नाही. कधीकधी तो टू शिवाय एकटा येतो आणि त्याला व्याकरणात बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. चला या पर्यायांमधला खरा इन्फिनिटिव्ह आणि तो छुपा इन्फिनिटिव्ह दोन्ही शोधून काढूया. चला प्रत्येक पर्यायाचा पोस्टमॉर्टम करूया. पर्याय ए मध्ये टू टेल हे तर सरळ सरळ आपलं टू इन्फिनिटिव्ह आहे. आता पर्याय बी बघा, आय सॉ हिम गो. इथं सी या क्रियापदानंतर गो हे टू शिवाय आलंय. हाच तो आपला बेअर इन्फिनिटिव्ह. लक्षात ठेवा, सी, हिअर, वॉच, लेट, मेक या क्रियापदांनंतर नेहमी बेअर इन्फिनिटिव्ह येतो, टू लागत नाही. पर्याय सी मध्ये रोलिंग हे स्टोन या नामाबद्दल अधिक माहिती देणारं विशेषण आहे. आणि डी मध्ये मेकिंग हे जिरंड आहे जे लव या क्रियापदाचं कर्म म्हणून आलंय. म्हणून फक्त ए आणि बी हीच अचूक उत्तरं आहेत. आता आपण तिसऱ्या विभागात पोचलो आहोत, जिथे आपण मुख्य क्रियापदाच्या मदतनीसांना भेटणार आहोत. ही आहेत सहाय्यक क्रियापदे. यातही विशेषतः मॉडेल वर्ब्स. ही क्रियापदं खूप इंटरेस्टिंग आहेत, कारण ती वाक्याच्या अर्थाला एक वेगळा मूड किंवा भाव देतात, जसं की शक्यता, कर्तव्य, परवानगी किंवा क्षमता. हा प्रश्न बघा. इथे आपल्याला योग्य मॉडेल निवडायचं आहे. अशा प्रश्नांमध्ये उत्तर शोधण्यासाठी वाक्यातच एक मोठा संकेत, एक मोठी हिंट दडलेली असते. या वाक्यातील सगळ्यात मोठी हिंट कोणती आहे? बरोबर, इट्स द लास्ट डेट, म्हणजेच आज शेवटची तारीख आहे. हा संदर्भ एकदा का लक्षात आला की उत्तर शोधणं खूपच सोपं होऊन जातं. या प्रश्नातील 2 पर्यायांमध्ये नेहमीच आपला गोंधळ होतो, ते म्हणजे शुड आणि मस्ट. शुडचा वापर आपण साधारणपणे सल्ला देण्यासाठी करतो, जसं की यू शुड वर्क हार्ड म्हणजे तुम्ही खूप मेहनत करायला पाहिजे. हा एक सल्ला आहे, बंधन नाही. पण मस्टचा वापर तेव्हा होतो जेव्हा एखादी गोष्ट करणं बंधनकारक असतं, अनिवार्य असतं, त्याला दुसरा पर्याय नसतो. ते एक प्रकारची सक्तीच असते. वाक्यात लास्ट डेट आहे, त्यामुळे बिल भरणं हे ऐच्छिक नाही, तो सल्ला नाही, तर ते एक बंधन आहे, एक अनिवार्यता आहे. आज जर बिल नाही भरलं तर दंड लागेल. त्यामुळे इथे सक्ती दर्शवणारा मस्ट हाच एकमेव योग्य शब्द आहे. आय मस्ट पे द बिल टुडे याचा अर्थ होतो मला आज बिल भरावंच लागेल. हा जो च वर जोर आहे ना, तोच मस्टचा खरा अर्थ आहे. आता आपण व्याकरणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि थोड्याशा गुंतागुंतीच्या प्रदेशात प्रवेश करत आहोत. तो म्हणजे काळ आणि कर्ता यांचा मेळ. यातही आपण कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजेच जर तरच्या वाक्यांवर लक्ष देणार आहोत. MPSC परीक्षेत यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. हे वाक्य कंडिशनल सेंटेन्सचं एक क्लासिक उदाहरण आहे. पण अशा वाक्यांना अजिबात घाबरून जायचं नाही, कारण त्यांची एक ठरलेली गणिती रचना असते, एक फॉर्म्युला असतो. जर आपल्याला तो फॉर्म्युला माहीत असेल तर उत्तर कधीच चुकणार नाही. वाक्याचा दुसरा भाग आहे आय वुड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड. आता या भागाशी जुळणारा इफचा भाग कोणता असेल हे आपल्याला शोधायचं आहे. या प्रकारच्या वाक्याला व्याकरणात थर्ड कंडिशनल म्हणतात. हे भूतकाळातल्या एका अशा घटनेबद्दल बोलतं जी घडली नाही, पण जर घडली असती तर काय झालं असतं हे सांगतं. म्हणजे सगळा कल्पनेचा खेळ. याची रचना अगदी पक्की आहे. इफ सोबतच्या भागात नेहमी पास्ट परफेक्ट टेन्स येतो, म्हणजे हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप, आणि दुसऱ्या भागात वुड हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप येतं. हा एक जोड नियम आहे, हे लक्षात ठेवा. तर आपल्या या निश्चित नियमानुसार आय वुड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड या भागाला जोडण्यासाठी इफ क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच हॅड वन हाच एकमेव योग्य पर्याय आहे. जर मी ती शर्यत जिंकली असती तर सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं असतं, पण प्रत्यक्षात मी जिंकलो नाही आणि कोणी अभिनंदनही केलं नाही. हा नियम एकदा पक्का लक्षात ठेवा. अशा प्रकारचा कोणताही प्रश्न तुम्ही अगदी सहज सोडवू शकाल. आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.
इथे आपण शब्दसंग्रह आणि व्याकरण यांच्या नात्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. एमपीएससीमध्ये अनेकदा एकाच शब्दाची वेगवेगळी रूपं विचारली जातात. म्हणजे एका नामाचं क्रियापद काय किंवा विशेषण काय? ही तुमच्या शब्दसंपत्तीची आणि व्याकरणाच्या ज्ञानाची खरी कसोटी असते. हा एक अगदी सरळसोट प्रश्न आहे जो तुमच्या शब्दसंग्रहाची चाचणी घेतो. प्रोडक्ट हे एक नाउन म्हणजे नाम आहे. त्याचा अर्थ होतो उत्पादन किंवा वस्तू. मग उत्पादन करणे या क्रियेसाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला जातो? विचार करा. इथे आपण पाहू शकतो की शब्दांची रूपं कशी बदलतात. प्रॉडक्ट या नामाचं क्रियापद आहे प्रोड्यूस. त्याचप्रमाणे क्लास म्हणजे वर्ग, यापासून क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणे. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, यापासून लिबरेट म्हणजे स्वतंत्र करणे. आणि सोल्युशन म्हणजे उपाय, यापासून सॉल्व्ह म्हणजे उपाय शोधणे किंवा प्रश्न सोडवणे. शब्दांच्या या परिवाराला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग आपण वेगवेगळ्या संकल्पना शिकलो आणि त्यावर आधारित प्रश्नही सोडवले. पण आता या सगळ्या ज्ञानाला परीक्षेच्या हॉलमध्ये वापरायचं कसं? यासाठी चला तयार करूया आपला स्वतःचा एक मास्टर प्लॅन. क्रियापदांवर विजय मिळवण्यासाठी एक ठोस रणनीती. कोणताही प्रश्न समोर आल्यावर या 4 पायऱ्यांचा वापर करायचा. सगळ्यात आधी शांतपणे प्रश्न वाचून तो कोणत्या टॉपिकवर आहे ते ओळखायचं. मग वाक्यात दडलेले संकेत म्हणजे क्लूज शोधायचे. त्या संकेतांच्या आधारे जे पर्याय 100% चुकीचे आहेत त्यांना आत्मविश्वासाने काढून टाका. याला एलिमिनेशन म्हणतात. अनेकदा तुम्हाला योग्य उत्तर माहीत नसलं तरी 3 चुकीचे पर्याय वगळून तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आणि शेवटी आपल्या निवडीची नियमासोबत एकदा खात्री करून घ्यायची. आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जेव्हा आपण हे समजून घेतो की एखादा पर्याय का चुकीचा आहे, तेव्हा आपला त्या नियमावरचा अभ्यास अधिक पक्का होतो. यालाच एलिमिनेशन मेथड म्हणतात आणि ही स्पर्धा परीक्षांमधली सर्वात प्रभावी पद्धत मानली जाते. यामुळे तुमची अचूकता तर वाढतेच, पण तुमचा आत्मविश्वासही प्रचंड वाढतो. तर मग आज आपण जी पद्धत शिकलो, जिथे प्रत्येक प्रश्न हा स्वतःच उत्तरासाठी एक संकेत घेऊन येतो, ती पद्धत आपण फक्त इंग्रजीसाठीच नाही तर इतिहास, भूगोल किंवा राज्यशास्त्राच्या अभ्यासात कशी वापरू शकतो? प्रत्येक प्रश्नाकडे एका कोड्याप्रमाणे बघा आणि त्यातले संकेत शोधायचा प्रयत्न करा. यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या विश्लेषणामध्ये.